Problem first. Two vessels have different base area. They are filled with water to the same height. If the amount of water in one be 12 times that in the other, then the ratio of pressures on their bottom will be. Two vessels have different base area. दोन वेसल घेतलेत, दोघांचा बेस जो आहे, बेस एरिया जो आहे तो वेगळा आहे. पहिल्या वेसलचा A1 घेऊया आणि दुसरा एक घेतला आहे त्याचा एरिया हा मोठा आहे, म्हणजे A2 इज ग्रेटर दॅन A1 असं त्यांनी घ्यायला सांगितलं. बरोबर. दे आर फिल्ड विथ वॉटर, त्या दोघांच्यामध्ये वॉटर फिल केलं, परंतु कसं आहे टू द सेम हाईट, म्हणजे दोन्हीही टेबलावर ठेवलं. समजा टेबलावरती दोन्ही ठेवलेत मी, बरोबर. तर त्याच्यामध्ये असं वॉटर होता की जेणेकरून त्यांची हाईट ही सारखी आली पाहिजे. म्हणजे दोघांची हाईट काय आहे, ह्या टँकमधली आणि ह्या टँकमधली किंवा ह्या वेसलमधली आणि ह्या वेसलमधली सारखी आहे. इफ द अमाऊंट ऑफ वॉटर इन वन बी 12 टाइम्स, म्हणजे हे जे वॉटर इन सेकंड टँक आहे तो किती आहे, तर तो सुरुवातीच्या म्हणजे 1B 12 टाइम्स दॅट इन द ऑर्डर, म्हणजे दुसऱ्या वॉटर टँक जो आहे, वेसल आहे, त्या दुसऱ्या वेसलमधलं वॉटर हे पहिल्याच्या तुलनेत किती आहे, 12 पट आहे असं ते म्हणतात. देन द रेशो ऑफ प्रेशर्स ऑन देअर बॉटम, म्हणजे P1 अपॉन P2 हे आपल्याला काढायला सांगितले. P1 अपॉन P2 कसं, रेशो ऑफ प्रेशर्स ऑफ देअर बॉटम, म्हणजे पहिल्या टँकमधलं प्रेशर P1 घ्या, दुसऱ्यामधलं P2 घ्या, त्या दोघांचा रेशो काढायला सांगितलं. आलं सगळ्यांनी. म्हणजे ही केस कुठली आहे, तर ही केस प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमची. मग आपल्याला माहीत आहे P इज इक्वल टू H ρg हा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. आता हाच फॉर्म्युला कसा येईल, P1 अपॉन P2 इज इक्वल टू, पहिल्यांदा आपण H1 असं नको लिहायला, असं लिहू आपण H ρgच लिहू इथं, आणि इथं सुद्धा H ρgच लिहू. आता आपण स्पेसिफिक दोन टँकच्या बाबतीत प्रेशरचा विचार करू. बघा इथलं दोन्हीची हाईट काय घ्यायला सांगितलं, त्यांनी सेम घ्यायला सांगितलं, म्हणजे H आणि H सारखं झालं. बरोबर. इथं कोण आहे, वॉटर आहे, इथं कोण आहे, वॉटर आहे, म्हणजे डेन्सिटी सुद्धा काय आली, कॉमन झाली, आणि जी ॲज युजल काय कॉन्स्टंट आहे. म्हणजे दोघांचा रेशो किती त्याला 1:1. बरोबर का, म्हणजे ऑप्शन सी हे करेक्ट आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आपण आर्टिकल जेव्हा आपलं घेतलं त्याच्यामध्ये आपण असं अभ्यासलं की प्रेशर जे आहे, प्रेशर हे एरियावरती डिपेंड नसतं, प्रेशर हे इनडिपेंडंट ऑन एरिया. म्हणजे तुम्हाला किती का एरिया असेल ना, त्याच्यावरती ॲक्ट झालेलं प्रेशर हे त्या वॉटर किंवा त्या लिक्विडच्या डेन्सिटीवरती आणि त्यांना मिळवलेल्या हाईटवरती डिपेंड असतं. समजते का. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या पहिल्या प्रॉब्लेमचा आन्सर हे 1:1 येईल. लक्षात ठेवा मित्रांनो, हे प्रॉब्लेम मी जे आज डिस्कस करणार आहे हे सर्वच्या सर्व प्रॉब्लेम कुठल्या ना कुठल्या स्टेटच्या CET एक्झाममध्ये विचारलेले आहेत. समजते का. त्यामुळे बारकाईनं अभ्यास करा. नीट JEEला सुद्धा हे प्रॉब्लेम विचारलेले आहेत अशा पद्धतीचे. समजते. ठीक आहे, चला नेक्स्ट जाऊ. द रेशो ऑफ प्रेशर, परत रेशो काढायला सांगितलं आहे. रेशो ऑफ प्रेशर P ऑन ए स्विमर 10 मीटर बिलो द वॉटर सरफेस ऑफ द लेक टू दॅट ऑफ द प्रेशर ऑन द सरफेस ऑफ वॉटर PA इज, ते काय म्हणतात, रेशो विचारलं आहे. कोणाचा, स्विमर, पोहणारा एक जलतरणपटू आहे, तो 10 मीटर बिलो आहे. म्हणजे समजा मी अशी केस काढली, समजा इथं असा तो पाणी आहे आणि इथं तो 10 मीटर खाली पोहतोय. बरोबर. मग ते काय म्हणतात, प्रेशर P ऑन स्विमर 10 मीटर, म्हणजे 10 मीटरवरती असताना त्याचं प्रेशर P आहे, टू दॅट ऑफ द प्रेशर ऑन सरफेस, आणि सरफेस जो आहे त्या सरफेसवरती त्याचं प्रेशर PA होतं. बरोबर. ते असं वरती म्हणतात की रेशो ह्या दोघांचा रेशो काढायचा आहे, म्हणजे P आणि PAचा रेशो त्यांनी आपल्याला घ्यायला सांगितलं. आलं सगळ्यांच्या, समजते मी काय म्हणतो ते. ठीक आहे, चला परत एकदा सांगतो. रेशो ऑफ प्रेशर P ऑन द स्विमर, 10 मीटर पाण्याच्या खाली असताना त्याचं प्रेशर आणि सरफेसवरती असताना त्याचं प्रेशर, ह्या दोघांचा रेशो आपल्याला काढायला सांगितले. आणि गिवन काय काय दिलं आहे, तर गिवन ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलं आहे, त्यानंतर डेन्सिटी दिली आहे वॉटरची, त्यानंतर G दिला आहे. G जाणून बुजून 10 घेतला आहे, कारण की CETच्या प्रॉब्लेममध्ये आपलं त्यांना तुम्हाला किती कॅल्क्युलेशन येतं हे चेक करायचं नसतं.
बरोबर का. त्यांना तुमचा बेस किती पक्का हे चेक करायचं असतं, म्हणून तुमचा वेळ वाचावा म्हणून जीची व्हॅल्यू 10 दिलेली आहे. आलं सगळ्यांच्या. ठीक आहे. चला आता मित्रांनो, हे जे पी आहे ते पी पाण्याच्या खालचं प्रेशर आहे आणि पी ए काय रे, तर पी ए काय आहे, तर पी ए ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. बरोबर. मग पीचा फॉर्म्युला काय असतो आपण अभ्यासला आहे. ॲब्सोल्यूट प्रेशर पी किती असतं, पी इज इक्वल टू P0 प्लस एच रो जी. बरोबर का. आणि पी ए काय आहे, पी ए आहे टॉपचं म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, हे P0 आहे. बरोबर. मग आता हे दोन्ही व्हॅल्यू ठेवा याच्यामध्ये. किती आहे आन्सर बघा, पी अपॉन पी ए इज इक्वल टू पी किती आहे, P0 प्लस एच रो जी डिवायडेड बाय P0. बरोबर. चला आता इकडं मी ॲन्सर असं लिहितो, इकडे वेळ आपला जागा वाचावी म्हणून. पी अपॉन पी ए इज इक्वल टू P0 किती ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 × 10⁵ आहे. बरोबर. प्लस एच किती आहे, हाईट किती दिली त्यांनी 10 मीटर दिले, 10 मल्टिप्लाय बाय रो किती आहे 1000 आणि जी किती घ्यायला आहे 10 घेतलं डिवायडेड बाय P0 किती ॲटमॉस्फेरिक प्रेशर, तर 1 × 10⁵ आहे. बरोबर. पी अपॉन पी ए मी तर किती येणार आहे 1 × 10⁵ प्लस 10 सर्व गुणाकार असल्यामुळं डायरेक्ट शून्य मोजू आपण. 1 2 3 4 5 10⁵ आलं 10⁵. बरोबर का. अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. प्लस आहे दोन्हीकडनं 10⁵ कॉमन काढू इंटू 10 अशा पद्धतीनं 10⁵ दोन्हीकडनं कॉमन काढला, आतमध्ये काय राहील, इथनं 10⁵ बाहेर काढला 1 राहील, 10⁵ इथनं कॉमन काढला 1 राहील, 1 × 10⁵. ह्याचा अर्थ 10⁵ जाईल निघून आणि राहतं काय मग 2 राहतं, कारण 1 + 1 2 डिवायडेड बाय 1 दॅट इज 2. समजते. म्हणजे ह्या प्रॉब्लेमचा आन्सर आला नंबर ए. किती सोपं आहे बघा. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रॉब्लेम समजून घ्या. ज्याला प्रॉब्लेम समजला त्याला पुढं काहीही अवघड जाणार नाही. समजतंय. ठीक आहे. चला पुढचा प्रॉब्लेम घेऊ. विचारलेले प्रॉब्लेम आहे ते मित्रांनो, कंटाळा करू नका. ए स्मॉल सिलेंडर ऑफ 2 cm diameter is connected to a large cylinder of 20 cm diameter and incompressible fluid is filled in the cylinder. म्हणजे ह्याचा अर्थ काय बघा, ए स्मॉल सिलेंडर ऑफ 2 cm डायमीटर इज कनेक्टेड टू, म्हणजे काय केलं, हे इंटरकनेक्टेड 2 सिलेंडर घ्यायला सांगितलं. म्हणजे 2 cm सिलेंडर आणि 20 cm सिलेंडर हे एकमेकाला जोडलेत असं घ्या ते म्हणतात. मग असा ही डायग्राम काढू आपण इथं. हा छोटावाला 2 घेऊया आणि इकडे जरा मोठा काढू आपण अशा पद्धतीनं. ठीक आहे. आणि हे 2 वेसल सिलेंडर की एकाचा डायमीटर 2 आहे आणि दुसऱ्याचा डायमीटर 20 cm आहे, हे आतमध्ये इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडनं काय केले, कनेक्ट केले. बरोबर. म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, ही हायड्रॉलिक लिफ्टची कंडिशन आहे. बरोबर. ठीक आहे. इफ ए फोर्स ऑफ 60 N इज अप्लाइड, समजा ह्या 2 cm जो काही डायमीटरवाला सिलेंडर होता त्या सिलेंडरवरती समजा 16 Nचा फोर्स अप्लाय केला. इफ ए फोर्स ऑफ 60 N इज अप्लाइड टू पिस्टन ऑफ स्मॉल सिलेंडर देन द फोर्स एक्झर्टेड ऑन, म्हणजे ते असं म्हणतात की मग जर इकडं 60 असेल तर ह्या मोठ्या पिस्टनवरती किती फोर्स अप्लाय झाला हे काढून दाखवू. बरोबर. मी वारंवार सांगितलं तुम्हाला की प्रॉब्लेम आपल्याला थेअरी समजून सांगतात. म्हणजे आताचा हा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला कशी थेअरी समजून सांगतोय बघा, की छोट्यावरती फोर्स लावा तोच फोर्स मोठ्यावरती लागतो. बरोबर का. आता ह्या मोठ्याला उचलायला जास्त फोर्स लागला असता, परंतु तुम्ही 60 Nच्या फोर्सनंच ह्यालासुद्धा उचलू शकता. म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला थेअरी समजून सांगतात. आलं सगळ्यांच्या. ठीक आहे. समजला प्रॉब्लेम. परत एकदा सांगतो प्रॉब्लेमचा अर्थ. 2 cm सिलेंडरवरती 60 Nचा फोर्स लावला तर 20 cm सिलेंडरवरती किती फोर्स लागेल, तो फोर्स आपल्या आपण लागेल ना पास्कलच्या नियमाप्रमाणे. हायड्रॉलिक लिफ्टची केस आपण बघितलेली अभ्यासलेली. ठीक आहे. तर आता इथं आपल्याला F2 काढायचं आहे. गिवन काय काय दिले, गिवन जास्त वेळ घालवायचा नको, CETचा प्रॉब्लेम आहे हा, त्यामुळे आपण असं म्हणूया D1 2 cm, प्रत्येक वेळेला आपल्याला रेडियस लागते म्हणून डायरेक्ट लागलीच रेडियसमध्ये रूपांतर करा, 1 cm येईल. D2 किती आला, D2 20 cm. R2 किती मिळेल, R2 मिळेल 20
10 मीटर मिळणार, बरोबर. लागलीच मीटरमध्ये रूपांतर करा. 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर, 10 × 10⁻² मीटर. नंतर कॅन्सलच होणार आहे, असू दे तर. चला आता F1 दिला आहे किती 60 न्यूटन आणि F2 त्यांनी काढायला सांगितलं, बरोबर. फॉर्म्युला काय असतो हायड्रॉलिक लिफ्टमध्ये आपण अभ्यासलं, F2 = F1 A2/A1 हा फॉर्म्युला आहे, बरोबर का. सिलेंडर असल्यामुळं एरिया आपल्याला दिलेला नाही त्यांनी, पण रेडियस दिला आहे. मग रेडियसवरून एरिया काढता येईल. किती येणार आहे πr², फक्त इथे येणार 2, इथे येणार 1. नंतर काय होईल, पायला पाय निघून जाईल. मग F2 किती येणार आहे, F2 = F, तर आता व्हॅल्यू पुटअप करू. अजून एक फॉर्म्युला लिहूया, F1 हे पायला पाय निघून जाणार. आता R2चा पण स्क्वेअर आहे ना R1चा पण स्क्वेअर आहे, म्हणजे कंबाईन दोन वेगवेगळे स्क्वेअर करण्यापेक्षा एकत्रच लिहू आपण त्याला, R2/R1 ब्रॅकेट स्क्वेअर लिहू, बरोबर. आता मित्रांनो F1 किती आहे, F1 60 आहे. R2 किती आहे, R2 दिला आहे त्यांनी आपल्याला मिळाला आहे 10 × 10⁻², आणि R1 किती आहे 1 × 10⁻², दोघांचा स्क्वेअर, बरोबर. आता ह्याला हे काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे आता काय 10चा स्क्वेअर, F2 किती मिळणार 60 × 10चा स्क्वेअर किती मित्रांनो 100, म्हणजे F2 किती मिळाला 6000 न्यूटन. F2 किती मिळाला 6000 न्यूटन एवढा मिळाला, बरोबर. मग आता डायग्रामकडे जाऊ आपण. 20 सेंटीमीटरच्या छोट्या सिलेंडरवरती 60 न्यूटनचा फोर्स लावला, तर 20 सेंटीमीटरच्या मोठ्या सिलेंडरवरती किती फोर्स लागला मित्रांनो, तर तो लागला 6000 न्यूटन लागला, बरोबर का. म्हणजे समजलं का, हायड्रॉलिक लिफ्टची केस काय आहे की जेव्हा तुम्ही छोट्यावरती फोर्स लावता, मोठ्यावरती मोठा फोर्स आपोआप लागतो, कारण आतमध्ये इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आपण भरलेलं आहे, पास्कलच्या नियमाप्रमाणे, बरोबर. म्हणजे 60 न्यूटनच्या फोर्सनं कमाल अशी केली की 60 न्यूटनच्या फोर्सनं कमाल केली, 6000 न्यूटन एवढा फोर्स लावला, बघा मित्रांनो. म्हणजे प्रॉब्लेमनं आपल्याला थेअरी समजून सांगितली, बरोबर का. म्हणून प्रॉब्लेम अतिशय महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे फिजिक्समध्ये, बरोबर का. प्रॉब्लेमला विसरून चालायचं नाही, प्रॉब्लेम आपल्याला थेअरी समजून सांगतात. लक्षात त्यांच्या, ठीक आहे. समजला प्रॉब्लेम किती सोपा होता बघा, विचारलेला प्रॉब्लेम आहे बरं का, CETच्या एक्झामला विचारलेला प्रॉब्लेम. मी सगळे विचारलेलेच प्रॉब्लेम डिस्कस करतो, लक्षात, ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. आता सोपं आहे खूप. पुढं वाचा पटकिनी. द हाईट ऑफ वॉटर ॲट 2 आयडेंटिकल डॅम्स इज द सेम. हाईट किती आहे, हाईट सेम दिलेले, बट डॅम A holds back a lake containing 2 cubic kilometers of water, while dam B hold back a lake containing 4 cubic kilometers of water. चला पहिल्यांदा त्याचा अर्थ समजून घेऊ. हाईट पहिल्यांदा दोघांची सारखी, बरोबर का. आणि हा जो टँक A आहे, डॅम जो आहे, समजा मी असं म्हणलं की माझ्याकडे हा A नावाचा डॅम आहे असा, बरोबर. तर एला पाठीमागं जो लेक आपण केलेला आहे, तळं जे आहे त्या तळ्यामध्ये त्याला सपोर्ट केला आहे, तो म्हणजे 2 क्युबिक किलोमीटरच्या वॉटरनं सपोर्ट केला आहे. परंतु हाईट काय आहे, इथली जी हाईट आहे H, तीच हाईट अशी दुसरा एक टँक घेतला, लेक डॅम घेतला, तर डॅमचा काय तोच आहे, हाईट सारखे डॅमची सुद्धा, ठीक आहे. मग हाईट सारखे असल्यामुळे परत पण इथं काय झालं, इथं त्याला सपोर्ट केलेला मागं जे जोडलं आहे तळं ते 4 क्युबिक किलोमीटर्स आहे, बरोबर का. परंतु हाईटसुद्धा इथं किती आहे, हाईटसुद्धा इथं सारखी आहे, बरोबर, ठीक आहे. त्याच्यामध्ये हाईट म्हणले बघा, द हाईट ऑफ वॉटर, हाईट सारखी काढली दाखवली आपण, बरोबर का, हाईट ऑफ वॉटर सारखी काढल्या. आणि त्या असं शब्द 2 आयडेंटिकल डॅम्स. आयडेंटिकल डॅम ह्या शब्दाचा अर्थ असा की 2 सारखे डॅम आहेत. सारखे डॅम याचा अर्थ काय असणार, एरियासुद्धा काय असणार आहे, सारखा असणार आहे, एरियासुद्धा काय असणार, सारखा असणार. आलं सगळ्यांच्या. पुढे ते असं म्हणतात की मग पाठीमागं 2 क्युबिक किलोमीटरचं लेक त्याला आहे जोडलं आहे, त्याला 4 क्युबिक किलोमीटरचं लेक जोडलं आहे, तर ते असं म्हणतात की द रेशो ऑफ टोटल फोर्स एक्झर्टेड. रेशो विचारला कोणाचा, ऑन डॅम A टू दॅट ऑफ डॅम B. म्हणजे ते असं म्हणतात की मग ह्या कंडिशनला, ह्या केसला
एफ ए आणि एफ बी ह्या दोघांचा रेशो किती येतो सांगा. दोघांचा रेशो काढून टाकू. बरोबर, ठीक आहे. चला मग सोपं आहे, इथं काय अडचण नाही. फोर्स प्रेशर किती असतं, फोर्स पर युनिट एरिया, फोर्स पर युनिट एरिया. देअर फॉर फोर्स किती असणार आहे, प्रेशर इंटू एरिया. आलं लक्षात, ठीक आहे. आता हा फॉर्म्युला आपण इथं लिहू. नंबर केस काय 1 काय आहे बघा. हाईट किती आहे दोघांची, हाईट ही सारखी. ॲज हाईट सेम H1 इज इक्वल टू H2. बरोबर. आणि पुढंच म्हणतात की ते आयडेंटिकल डॅम असल्या कारणानं दोघांची एरिया काय असणार आहे, दोघांचा एरियासुद्धा सारखाच असणार. बरोबर का, दोघांचा एरियासुद्धा सारखा असणार. मग मला सांगा आता इथं H1 आणि H2 सारखं, ह्याचा अर्थ काय रे मगाची कंडिशन प्रॉब्लेम नंबर 1. P1 आणि P2 काय असणार आहे, सारखंच असणार आहे. कारण P इज इक्वल टू H रो जी लिहितो इथं. P इज इक्वल टू H रो जी. रो काय, वॉटर आहे. ते असं म्हणतात की दोन्ही वॉटरच आहेत, म्हणजे डेन्सिटी काय असणार, सेम असणार. रेशो घातला तर जी सुद्धा सारखंच आहे. आणि हाईट सारखं असल्या कारणानं P1 आणि P2 किती असणार आहे, सेमच असणार आहे. बरोबर. आणि A1 आणि A2 किती सारखं आहे, कारण की ते आयडेंटिकल हा शब्द लक्षात ठेवा. ह्या आयडेंटिकलचा अर्थ ज्याला समजला त्याला प्रॉब्लेम अतिशय चांगल्यापणे समजेल. म्हणजे आयडेंटिकल असल्या कारणानं दोघांचा एरियासुद्धा सेम यायला हे आपल्याला माहीत पाहिजे. मग देअर फोर F1 अपॉन किंवा FA अपॉन FB किती आला, P अपॉन A हा येणार आहे. P अपॉन A आत लिहूया अगोदर. दोघांचं प्रेशर काय सेम आहे, P1 इज इक्वल टू P2 आहे. एरिया काय दोघांचा सेम आहे, म्हणजे रेशो हा कॅन्सल होणार, 1:1 आन्सर येईल. बरोबर का, म्हणजे पर्याय सी हा बरोबर. आलं सगळ्यांच्या, ठीक आहे. अशा पद्धतीनं प्रॉब्लेम 4चा आन्सर सी येतं. प्रॉब्लेम 3चं टिक करायचं झालं इथं 6000 न्यूटन येतं. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. 4 प्रॉब्लेम झाले. पुढचा घेऊ. विचारलेले प्रॉब्लेम आहेत, कंटाळा करू नका. सोपे सोपे आहेत बघा, तुमच्या लक्षात येते, सोपे आहेत प्रॉब्लेम. व्हॉट इज बॅरोमेट्रिक हाईट ऑफ ए लिक्विड ऑफ डेन्सिटी 3.2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ॲट ए प्लेस वेअर दॅट ऑफ फॉर मर्क्युरी बॅरोमीटर इज 76 सेंटीमीटर. ते असं म्हणतात की 2 हाईट आपल्याकडे आहेत किंवा एक हाईट दिली आहे त्यांनी. साधी कंडिशन म्हणजे बॅरोमेट्रिक हाईट त्यांनी म्हणजे ऑफ लिक्विड विचारलं, आणि दुसरी एक हाईट विचारलं ते म्हणजे मर्क्युरीची. मर्क्युरीच्या हाईटबरोबर त्यांनी ह्या मर्क्युरीच्या हाईटबरोबर त्यांनी लिक्विडच्या हाईटला कम्पेअर करायला सांगितले. बरोबर. मग इथं आपण असं म्हणू, फॉर लिक्विड इज इक्वल टू फॉर मर्क्युरी. कारण तेच म्हणतात ना, जर लिक्विडचं असं असेल तर मर्क्युरीचं किती, म्हणजे इज इक्वल टू म्हणलं. हाईट किती घेतल्या आपण प्रत्येक वेळेला, H रो जी घेतोय दोन्ही ठिकाणी, H रो जी. इथं पण येणार आहे H रो जी. आता त्यांनी स्पेसिफिक असं म्हणलं की 76 सेंटीमीटर हाईट त्यांनी दिलेली आहे आपल्याला मित्रांनो. म्हणजे इथं H1 वेगळं येणार, H2 वेगळं येणार. बरोबर. 76 आपण म्हणतो ना 760 mm ऑफ एच जी असतं काय, म्हणजे 76 सेंटीमीटर असतं. तीच हाईट लिक्विडसाठी किती येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता इथं लिक्विडची डेन्सिटी वेगळी असणार, मर्क्युरीची डेन्सिटी वेगळी असणार. समजते, ठीक आहे. देअरफॉर काय येणार, H1 इज इक्वल टू H2 रो 2 अपॉन रो 1 येणार, कारण जी कॅन्सल होईल. देअरफॉर H1 इज इक्वल टू, ठीक आहे. ग्रॅम सेंटीमीटर क्यूब आहे, सेंटीमीटर आहे. ऑब्जेक्टिव्ह डिमांड पण सगळं सेंटीमीटर आहे, म्हणजे सगळं CGS युनिट आहे, कन्वर्ट करायची काही गरज नाही. H2 किती आहे, H2 76 आहे हाईट. H2 मर्क्युरी बॅरोमीटर 76 mm ऑफ एच जी असतात, 76 सेंटीमीटर असतं. ठीक आहे, घेतले होतो. काही मुलांचं कन्फ्युजन होईल. 76 mm ऑफ एच जी म्हणजेच 76 सेंटीमीटर ऑफ एच जी. बरोबर का, ठीक आहे. आणि रो 2 किती आहे, रो 2 आहे 13.6 डिवायडेड बाय इथे किती मिळणार आहे, 3.2 मिळणार. समजते, ठीक आहे. अशा पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला H1चं हाईट तुम्हाला मिळेल. समजते, ठीक आहे. ह्याचा आन्सर मी तुमच्याकडे सोपवतो. ह्याचा आन्सर फाइंड आउट करा, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. समजते, ठीक आहे. किती ते आन्सर ते बघा. ठीक आहे, चला पुढं. द प्रेशर ऑन ए स्विमर 10 मीटर बिलो. आता हा प्रॉब्लेम खूप सोपा आहे.
मगाचीच कंडिशन आहे, विचारायला प्रॉब्लेम बरं का आपण. 10 सेंटीमीटरवरती स्विम करतो एक जण 10 मीटरच्या खाली डेप्थला, तर त्याच्यावरती अप्लाय होणारं प्रेशर काढायला सांगितलं, बरोबर का. प्रेशरचा फॉर्म्युला काय, P इज इक्वल टू P0 प्लस H0G, बरोबर का. P0 म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, G म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि H किती दिला आहे, 10 मीटर दिलं आहे, बरोबर. ठीक आहे. मग P किती असणार आहे, 1.01 इंटू 10⁵ प्लस H किती आहे, 10 इंटू रो किती आहे, रो 1000 घेतो ना आपण, 1000 इंटू G किती 10, G किती 10, समजते. हे सॉल्व करा, किती येते बघा. समजा 2 पॉईंट समथिंग आहे ना, 2.01 येईल, मी सांगतो आन्सर कारण आपण झाली मग अशी. 2.01 येईल इंटू 10⁵ अशा पद्धतीने आन्सर येतं. P इज इक्वल टू 2.01 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर येतं, किंवा ते येतं 2.01 ATM. कारण 1 ATM म्हणजे काय असतं, 1 ATM म्हणजे असतं 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर ऑर पास्कल. हे आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सगळ्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करता तेव्हा तुम्हाला मिळतं P इज इक्वल टू 2.01 ATM मिळतं. ठीक आहे. सो आन्सर ए इज द करेक्ट. समजतंय. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. नंबर 7चा प्रॉब्लेम बघा काय आहे. A car lift compressed air exerts a force F1 on a small piston having radius 5 सेंटीमीटर. म्हणजे ही सुद्धा हायड्रॉलिक लिफ्टचीच केस आहे बघा. स्मॉल पिस्टनवरती की ज्याचा रेडियस 5 आहे त्याच्यावरती F1 नावाचा फोर्स अप्लाय झाला. म्हणजे हा स्मॉल एरिया की ज्याचा रेडियस R1 आहे, R1 घेऊ आपण, आणि ह्याच्यावरती फोर्स किती लागला आहे, F1 नावाचा फोर्स लागला. ठीक आहे. पुढं द प्रेशर इज ट्रान्समिटेड टू सेकंड पिस्टन. म्हणजे जेव्हा तुम्ही फोर्स लावणार प्रेशर अप्लाय होणार पास्कलच्या लॉप्रमाणे, आणि हा जो 10 सेंटीमीटरचा म्हणजे R2 जो आहे, R2चे रेडियस 10 सेंटीमीटर दिले त्यांनी, त्याला ते प्रेशर ट्रान्सफर झालं असं ते म्हणतात. इफ मास ऑफ ए कार टू बी लिफ्टेड इज 1350 kg. म्हणजे ह्या सेकंड पिस्टनवरती जी काही कार ठेवलेली आहे त्या कारचं मास त्यांनी 1350 किलोग्रॅम घ्यायला सांगितलेलं. व्हॉट इज द प्रेशर नेसेसरी टू अकम्प्लिश दिस टास्क. मग ते असं म्हणतात की ह्या सगळ्या सिस्टीममध्ये प्रेशर किती अप्लाय झालं. त्यांनी फोर्स काढायला सांगितलेलं नाही मित्रांनो, त्यांनी प्रेशर काढायला सांगितले. प्रेशरची व्हॅल्यू एकच असणार आहे. चला प्रॉब्लेम परत एकदा समजून सांगतो. ते असं म्हणतात की एक हायड्रॉलिक लिफ्ट आहे, छोट्याची रेडियस 5 सेंटीमीटर आहे, मोठ्याची रेडियस 10 सेंटीमीटर आहे. छोट्यावरती फोर्स लावला F1, मोठ्यावरती फोर्स लागणार, त्याच्यामुळं प्रेशर लागणार ॲज वेल ॲज फोर्स लागणार. मग ते असं म्हणतात की ह्या सिस्टीममधलं प्रेशर किती आहे. आणि ही जी कार आहे त्या कारचं वेट त्यांनी 1350 किलोग्रॅम दिलेले. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीनं प्रेशरची व्हॅल्यू काढायला सांगितली. एक लक्षात ठेवा मित्रांनो, हिथं जेवढं प्रेशर असणार आहे तेवढंच प्रेशर हिथं असणार आहे. हिथं जेवढं प्रेशर असणार आहे तेवढंच प्रेशर हिथं असणार आहे, बरोबर. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. आता मग फोर्स जो आहे तो F1 घेणार की F2 घेणार. तर मित्रांनो ज्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय करणार तो घ्या. म्हणजे F1 वरती आपण फोर्स अप्लाय करतो, F2 फोर्स लागतोय तो आपल्या आपण लागतोय. आपण कशावरती फोर्स अप्लाय करतो, F1 वरती डिवायडेड बाय A1. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीनं F1/A1 जर तुम्ही फाइंड आउट केलं तर ह्या सिस्टीममधलं प्रेशर ॲटोमॅटिक तुम्हाला मिळून जाणार. आलं सगळ्यांच्या. ठीक आहे. परंतु मित्रांनो ह्याच्यामध्ये F1ची व्हॅल्यूज दिलेली नाही. म्हणजे आपलं पहिलं टास्क आहे ते म्हणजे F1 काढायचं. A1 किती आहे तर रेडियस दिला आहे, रेडियसवरनं A काढता येईल πr² भाषेमध्ये, समजते. मग आता पहिल्यांदा आपलं एम प्रॉब्लेमचं ते म्हणजे F1 काढायचं. मग आता ह्याच्यामध्ये गिवन काय काय, चला पटकन गिवन लिहूया म्हणजे सोपं जाईल आपल्याला. R1 दिला आहे त्यांनी 5 सेंटीमीटर, सेंटीमीटर्स लागलीच मीटर करा, 10⁻² मीटर. R2 दिला आहे त्यांनी 10 सेंटीमीटर, 10 × 10⁻² मीटर. इथं त्यांनी
यम दिला आहे यम, बरोबर का, M2 म्हणू आपण त्याला, कारण ह्या सेकंड पिस्टनवर ठेवणार आहे म्हणून M2 नाव देऊ त्याला आपण. M2 1350 kg किंवा M2 नाही म्हणता येणार कारण एकच मास आहे, एम म्हणून फक्त M13 kg दिलं आहे आणि बाकीचं काय दिलेलं नाही. ठीक आहे, चला एवढ्या बेसिक गोष्टीवरून आपल्याला ह्याची व्हॅल्यू F1ची व्हॅल्यू पहिल्यांदा काढायची. मग F2 किती असतो, F2 असतो F1 किंवा बरं ठीक आहे F1 A2/A1 अशा पद्धतीनं आपल्याला इक्वेशन मिळेल. ठीक, चला हे तर हायड्रॉलिक लिफ्टचंच फॉर्म्युला, त्यामुळे काय कन्फ्युजन नसतं. आता ह्याच्यावरनं F1ची व्हॅल्यू काढा. F1 किती आहे, मग क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळतं, F2 A1 तिकडं जाईल, न्यूमरेटरला जाईल आणि A2 डिनॉमिनेटरला जाईल. अशा पद्धतीनं फॉर्म्युला मला मिळाला. देअरफॉर F2 किती आहे, आता F2 म्हणजे इकडचा फोर्स, लक्षात ठेवा F म्हणजे किती असतं, मास इंटू ॲक्सेलरेशन पण म्हणतो आपण, A1/A2 झाले आपलं, सिन्स F इज इक्वल टू mg, मास इंटू ॲक्सेलरेशन, बरोबर. ठीक आहे, आता F1 सोपं जाईल काढायला. आता सगळ्या व्हॅल्यू माहीत आहेत मला. M किती आहे 1350, G किती घ्या, परत G 10 घेतला 9.8 असतो, परंतु G किती घेतला 10 घेतला, आलं लक्षात. ठीक आहे, एरिया दिला आहे का A1 नाही दिलेला, πr1² डिवायडेड बाय πr2², बरोबर. पायला पाय काय होईल, निघून जाईल. मग आता काय येतं, F1 इज इक्वल टू, ह्या दोघांचा गुणाकार करता येईल आपल्याला 1350 इंटू, परत दोघांचा सेपरेट स्क्वेअर करण्यापेक्षा एकत्र स्क्वेअर करू, R1/R2 ब्रॅकेट स्क्वेअर. F1 इज इक्वल टू 13500 इंटू R1 किती आहे 5 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 10 इंटू 10⁻² त्याचा स्क्वेअर, बरोबर. आता हे जर सगळं सॉल्व केलं तर मला हे कॅन्सल होईल, 5 डिवायडेड बाय 5/10 2 येईल, 2 F1/2 किती आलं तर ते मला मिळणार आहे 3375 न्यूटन एवढं मिळेल, बरोबर. मग आता P इज इक्वल टू F1/A1, मग F1 किती आहे 3375, A1 किती आहे πr² आहे, R1² आहे, समजते. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये काय करा तुम्ही, पायची व्हॅल्यू 10 घ्या, R1ची व्हॅल्यू पुटअप करा 5 इंटू 10⁻² आणि सगळं सॉल्व करा. आता तुमच्याकडे सोपवतो मी पीचा ॲन्सर काढायसाठी, समजते. ॲन्सर मला कमेंट करा, अतिशय सोपं आहे, इथनं पुढे तुम्हाला जमण्यासारखं आहे, समजते. ठीक आहे, आपला वेळ वाचावा म्हणून आपण पुढे जाऊ, समजते. ठीक आहे, अतिशय सोपा प्रॉब्लेम होता, थोडासा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. परत मी सांगेन तुम्हाला की एवढं इन डिटेल करायची काही गरज नाही तुम्हाला, परंतु माझं कर्तव्य आहे की तुम्हाला इन डिटेल सांगणं. एक्झाममध्ये तुम्ही एवढं डिटेल करू नका, कारण तुम्हाला फक्त ॲन्सर काढायचं आहे. ज्याचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे, ज्याला गती आहे, त्यानं पटपट सॉल्व केलं तरी चालेल. ठीक आहे, समजते. मग ह्याचा ॲन्सर 100% तुम्ही काढा, 100% तुम्हाला मी इथं पुढं हेल्प करेन, मला कमेंट करा ते ॲन्सर. ठीक आहे, आठवा, बाय सकिंग थ्रू ए स्ट्रॉ ए स्टुडंट कॅन रिड्यूस द प्रेशर इन लंग्स टू 75 mm ऑफ Hg. म्हणजे स्ट्रॉ जेव्हा त्यानं घेतला तेव्हा त्याच्या लंगचं प्रेशर, त्या विद्यार्थी स्ट्रॉ ओढायला लागला. स्ट्रॉ म्हणजे माहिती ना आपल्याला, तो आपण एखादं लिक्विड वगैरे पितो, ते स्ट्रॉ वापरतो आपण त्या प्लास्टिकचा, तेव्हा त्याच्या लंगचं प्रेशर हे 750 mm ऑफ Hg झालं. मग ते असं म्हणतात की युजिंग द स्ट्रॉ, मग तेव्हा जो पाणी पेला तर तो पाणी किती मॅक्झिमम पिऊ शकेल, ही कॅन ड्रिंक वॉटर फ्रॉम ग्लास अप टू मॅक्झिमम डेप्थ. म्हणजे जर एखाद्या ग्लासमध्ये पाणी घेतलं, बरोबर का, त्याच्या लंगची क्षमता किती आहे 750 mm ऑफ Hg. मग जर त्यानं ते पाणी ओढायला लागला त्या स्ट्रॉनं, तर ते असं म्हणतात की ते पाणी खाली किती डेप्थपर्यंत जाईल, ह्या क्षमतेला आणि ह्या डेन्सिटीला ऑफ Hg, मर्क्युरी डेन्सिटी दिली. अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला ती हाईट काढायला सांगितली. अतिशय सोपा प्रॉब्लेम. मग इथं आपल्या दोन गोष्टी माहीत आहेत, एक तर त्या मुलाच्या प्रेशर, लंगचं प्रेशर, आणि दुसरं म्हणजे प्रेशर ऑफ Hg. मग इथं आपण असं लिहूया का सांगा, प्रेशर डिफरन्स
AIMMS 2006ला विचारलेला आहे, मेडिकल एंट्रन्सला विचारलेला प्रॉब्लेम आहे. प्रेशर डिफरन्स बिटवीन लंग्स अँड ॲटमॉस्फिअर. लंग्स अँड ॲटमॉस्फिअर, बरोबर. ॲटमॉस्फिअरचं प्रेशर जास्त असतं, 760 असते MM/Hg, आणि त्या मुलाचं किती आहे 750. दोघांच्या मधलं प्रेशर पहिल्यांदा काढू, की त्याला 10 एवढा मिळाला, 10 MM/Hg एवढं प्रेशर आपल्याला त्या दोघांच्या मधला डिफरन्स मला मिळाला. 760 760 मर्क्युरी ऑफ Hg, सॉरी हाईट ऑफ Hg, आणि 750 त्या मुलाचं प्रेशर. मग आता किती मिळालं मला 10 mm एवढं मिळालं. 10 mm म्हणजेच किती 1 सेंटीमीटर ऑफ Hg एवढं मिळालं. समजते? ठीक आहे. आता मित्रांनो इथं काय करता येईल आपल्याला, तर प्रेशरचा फॉर्म्युला काय, प्रेशर इज इक्वल टू H/ρg एवढं मला मिळालं. H किती मिळाला आहे, H 1 सेंटीमीटर मिळाला, रो किती आहे 13.6 आहे, आणि G ॲज इट इज ठेवा, जीचं काय आपल्याला नको, काय घेणं देणं नाही. मग इथं किती मिळणार, ह्या दोघांचा जर गुणाकार मी केला तर तो मिळणार मला 13.6 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय G, बरोबर. म्हणजे प्रेशर किती मिळेल, तर प्रेशर आपल्याला मिळतं 13.6 सेंटीमीटर मिळतं. म्हणजे आन्सर सी हे बरोबर आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात ठेवायचं मित्रांनो, की दोन प्रेशरचा डिफरन्स घ्यायचा, प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये तो डिफरन्स पुटअप करायचा. डिफरन्स म्हणजेच प्रेशर डिफरन्स तो हाईटच्या भाषेमधला असतो, म्हणून H मला मिळतं, रोची व्हॅल्यू दिलेली आहे, समजते. आणि अशा पद्धतीनं आन्सर किती येतं 13.6 सेंटीमीटर एवढं आन्सर मिळतं. आलं सगळ्यांच्या, ठीक आहे. अशा पद्धतीनं मॅक्झिमम 8 प्रॉब्लेम आपण घेतले. प्रॉब्लेम घ्यायची आपल्याला खूप इच्छा आहे, परंतु काय होतं की वेळ तेवढा अपुरा आहे आपल्याकडे, आणि हा सेशन पहिला आहे मित्रांनो. आत्तापर्यंत झालेल्या टॉपिकवरती आपण प्रॉब्लेम घेतलेत, हा सेशन फर्स्ट आहे. अजून भरपूर सेशन होणार त्या चॅप्टरचे, अजून प्रॉब्लेम आपले जास्त होतील. लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. ठीक.